माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विक्ट्री विक्ट्री करा, वरती हात घ्या सगळे। महाविकास आघाडीचा हम तुम्हारे साथ हैं, अनिल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज आवाज कमी करा, हात नंबो हात पक्षात प्रवेश केलेला आहे, काय सांगाल या मागची भूमिका काय? आम्ही पहिल्यापासून शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी जी आहे त्यातूनच आमची पहिल्यापासून तिथंच आम्ही काम करणारी माणसं आहे। परंतु पंढरपुरामध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि तिथं काँग्रेसला बी उमेदवारी दिली। ह्या संभ्रमात सगळी लोक होती आमच्या पंढरपूर शहर ग्रामीणची, आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी शरद पवार चंद्र पक्षाची ज्या वेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडीत म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यातनं शरदचंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला। आज मी आहे, माझे 2 भाऊ नगरसेवक आहेत, प्रताप गंगेकर आहेत, जे आमचे इथले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते, त्यांचे 2 नगरसेवक आहेत, बाळासाहेब कसबे आहेत, तसेच काका पवार आहेत। असे साधारण 10 नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केलेला आहे। अर्जुन पवार आहेत, समाधान लोखंडे आहेत, असे अनेक गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते, त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून काम करून उमेदवार विजय करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे। तिथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे। आतापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे, त्यामुळे आम्ही इथून पुढे बी राष्ट्रवादीतच काम करणार। शरद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवली होती, थोडक्या मताने तुमचा 2800 मतांनी पराभव झालेला होता। बरोबर। आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे, तसं काही शब्द वगैरे दिलाय का? नाही, राष्ट्रवादी पक्ष आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील। मंगळवेढ्यात बी ह्याच पद्धतीने ह्या गटाकडून केलं जाईल। त्यामध्ये जिथं कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं ज्याचं कार्य आहे तीच पक्ष त्या माणसाला पुढे करेल। पंढरपुरामध्ये एक सतत चर्चेत राहिलेला आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे, अशी एक चर्चा होत आलेली आहे। अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने बघितलाय, आता या वेळेला इकडं पाठिंबा दिलाय, काय सांगा? इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आतापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे। शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे, आणि आता सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनेच आमचं सगळं यंत्रणा होती। पण आता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली। आम्ही शरदचंद्र पक्षाच्या विचाराचे असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच पाठीमागे आहे। धन्यवाद।